जेव्हा जेव्हा टीममध्ये ग्रुप्स होतात तेव्हा टीममध्ये बॉन्डिंग नसते आणि ती टीम नेहमीच हारते, असं आपण नेहमी पाहिलेलं आहे. मी आज मुंबई टीमबद्दल बोलतो आहे. आपण गेल्या वर्षीही पाहिलं होतं, जेव्हा रोहित शर्मा कॅप्टन होता तेव्हा ही मुंबई वेगळ्याच पद्धतीने खेळायची. अचानक कॅप्टन बदलला आणि मुंबई पुन्हा मुंबईमध्ये एक डिस्प्यूट आपल्याला पाहायला मिळालं, ग्रुपिझम पाहायला मिळालं, लोकांकडनं बू करताना पाहायला मिळालं, हार्दिक पांड्यावरती ट्रोलिंग करताना पाहायला मिळालं. अनेक गोष्टी घडल्या. पण त्यानंतर T20 वर्ल्ड कप आला, जिथे रोहित शर्मा कॅप्टन होता. T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याची एक वेगळी छबी रोहित शर्माने लोकांसमोर आणली. पुन्हा सिंपती हार्दिक पांड्याला मिळाली. आता 18वा सीझन IPLचा सुरू आहे आणि तिथे हार्दिक पांड्या मुंबईचा कॅप्टन म्हणून लोकांनी ॲक्सेप्ट केला आहे. ह्याचं श्रेय जातं कुठेतरी रोहित शर्मा याला आणि मुंबई टीमला सुद्धा आणि मुंबई फॅन्सना सुद्धा, कारण त्यांनी त्याची चुकी माफ केली आणि त्याला ॲक्सेप्ट केलं. कारण भारताला वर्ल्ड कप त्यांनी जिंकवल्यामध्ये त्याचा खूप मोठा हातभार होता आणि त्यामुळेच की काय मुंबईने पुन्हा त्याला ॲक्सेप्ट केलं आणि कॅप्टन म्हणून तो आता आहे. पण कालची मॅच जी आहे त्यामधले काही निर्णय हार्दिक पांड्याचे ते चुकीचे वाटले आणि म्हणूनच फॅन्स जे आहेत मुंबईचे लोक ते पुन्हा ट्रोलिंग करताना पाहायला मिळत आहेत. झालं असं की सलग 2 मॅच हारल्यानंतर मागची मॅच जी कोलकाता विरुद्ध होती ती जिंकलो, पण त्यानंतर एक आत्मविश्वास वाढला पाहिजे. 4थ्या मॅचमध्ये भलेही रोहित शर्मा चांगला खेळला नाही मागच्या 3 मॅचेस. 4थ्या मॅचमध्ये रोहित शर्मा बसलेला दिसला. तिथे फॅन नाराज होते, पण त्यांना सांगितलं गेलं की तो इंजर्ड आहे. लोकांनी म्हटलं ठीक आहे, असेल कदाचित त्याला आराम पाहिजे असेल. पण ह्या मॅचमध्ये असं काहीतरी घडलं जिथे लोकांना विश्वास नाही बसत आहे की हार्दिक पांड्याचा हा हार्श असा डिसिजन कसा असू शकतो. स्ट्रॅटनर नावाचा एक प्लेअर आहे जो न्यूझीलंडचा ऑलराऊंडर आहे. यावेळी मुंबई इंडियनमध्ये तो खेळतो आहे. तिलक वर्मा असताना त्याला बोलवलं जातं आहे आणि तिलक वर्माला सांगितलं जातं आहे जा तू बस, तू चांगला खेळत नाही आहे म्हणून आपण हारणार आहोत. मग स्ट्रॅटनरला बोलून तरी आपण कुठे जिंकलो आहे हा प्रश्न आता हार्दिक पांड्याला लोक करायला लागलेत. कारण स्ट्रॅटनरसुद्धा स्ट्राईकला आलाच नाही आहे. हार्दिक पांड्या 6 बॉल खेळणार होता. एका चेंडूसाठी त्यांनी तिलक वर्माला पवेलियनला पाठवलं नव्हतं पाहिजे असं अनेक क्रिकेट फॅन्सना वाटतं. कारण तिलक वर्मामध्ये सुद्धा तेवढीच क्षमता आहे जेवढी हार्दिक पांड्यामध्ये आहे. म्हणूनच तो मुंबई फ्रँचायझीजमध्ये विकत घेतलेला खेळाडू आहे. पण हा डिसिजन नेमका हार्दिक पांड्याचा आहे की मॅनेजमेंटचा, हा डिसिजन कुणाचा काही असो ना, पण इथे क्रिकेट फॅन्स नक्की नाराज झालेले दिसतात. हार्दिक पांड्याने भलेही कालच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली, 5 विकेट घेतले, 202चा टार्गेट होता. चेस इझी वाटत होतं जोपर्यंत सूर्या पिचवर होता. तिलक वर्मा थोडा स्लो खेळला, पण चांगली पार्टनरशिपसुद्धा तिथे झाली. नंतर हार्दिक पांड्या आला आणि शेवटच्या 2 ओव्हरमध्ये पूर्ण गेम जो आहे तो चेंज झाला. 12 चेंडू 29 धावा पाहिजे होत्या. सेकंड लास्ट ओव्हरमध्ये फक्त 7 रन आले आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 22 रन पाहिजे होते. 6 चेंडू 22 धावा. पहिला बॉल 6, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल 2 रन आणि पुढचे सगळे बॉल सिंगल आणि डॉट आणि आपण इथे हारलो. असं जेव्हा हार्दिकला वाटलं तेव्हा त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं ही सगळी जबाबदारी मी माझ्या खांद्यावरती घेतो. सगळेच ह्याला जबाबदार नाही आहे, पण आज आम्ही चांगले खेळलो नाही म्हणून आम्ही हारलो. तिलक वर्माबद्दल त्यांनी काही नाराजी व्यक्त केली नाही, फक्त सांगितलं तो स्लो खेळत होता म्हणून कदाचित त्याला पवेलियनला पाठवलं गेलं. आता यात किती खरं किती खोटं, की ग्रुपिझममुळे की मुद्दामून तिलक वर्मा स्लो खेळला हार्दिक पांड्याला खाली दाखवण्यासाठी किंवा यांची आतमध्ये काही जमत नसेल असं दृश्य एकंदरीत दिसतंय. नक्की मॅचनंतर काही ना काही घडलं असेल. नेमकं तुम्हाला याच्या मागे काय कारण वाटतं? मॅनेजमेंट, हार्दिक पांड्याचा डिसिजन, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यामधले ते वादविवाद अजून मिटलेले वाटतात का किंवा नाही, किंवा टीम मुंबईमध्ये तुम्हाला बॉन्डिंग दिसते का? असे अनेक प्रश्न सध्या सोशल मीडियावरती चर्चेत आहेत. तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र.